आज चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत या आमदारच्या मैदानामध्ये झाली. समोर आपला मिलिंद शेठ पाटीलचा गुंडा आणि सैराट खूप चांगली जोडी पडली होती. कुठेतरी ती जोडी म्हणजे खूप चर्चेत होती. आज एक चांगलाचा पहिरा घडून आणला आपण. वडकरांचा सर्जा आणि अर्जुन आपला चांगला बोलायला ती मानकरी झाली. काय बोला? मैत्री पण शरद नव्हती आमच्या आज भावाभावांची शरद आणि भुंगा पण माझा बैल आहे, सैराट पण माझा बैल आहे आणि घोटचा सर्जा पण माझा बैल आहे आणि अर्जुन पण माझा बैल आहे. आता जे शर्ती खेळतात एकामेकाशी वादावाद करतात त्यांना मी हा मेसेज देतो का आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी मी आणि मिलिंद शेठ एकत्र पार्टीला असणार. बरोबर. आणि आता मगाशी पण मी बघितलं गाडी झाल्या मिलिंद शेठ आणि तुमची भेट पण झाली. आमच्यावर पण स्वर्गीय पंढरी जगन्नाथ फडके साहेब हे आमचे संस्कार आहेत. आम्ही दोघं शर्ती करताना एकत्र गाडीवर बसून शर्ती करायचो. आज पण मिलिंद शेठ आणि मी जाताना पण एकमेकाला आवाज देऊन आलो, येताना पण एकमेकाला मिठी मारून आलो. आम्ही त्यांची पुन्हा शर्यत करू, कारण तसं मला 2-3 जणी हरवलं पण आम्ही दुसऱ्या दिवशी एकत्र, ज्या दिवशी त्यांनी मला हरवलं त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्याला होतो आम्ही बैलाच्या व्यवहारासाठी जो वाद झाला त्याच्यासाठी. त्यामुळे असा काही विषय नाही आहे आणि मैत्रीपूर्वक शर्यत नव्हतीच. ही लहान भाऊ आणि छोटा भाऊ यांची शर्यत होती. त्याच्या पुढे मी शर्यत होणार, ते जिको का मी जिको, आम्ही असाच एकामेकाला मिठी मारून आनंद साजरा करणार. बरोबर. कुठेतरी मी भरपूर जणांच्या मुलाखती घेत असतो पण कुठेतरी शिकण्यासारखा एक शब्द आहे तुमच्याकडे की भावाभावांची गाडी होती, कारण भरपूर सारे गाड्या मला घेत नाही. मी आज मिलिंद शेठचा भाऊ आहे. ते मला बोलले आज भाई तुम्ही आनंद असो. मी पहिल्यांदा सुतावर होतो आज, तर मी गाडी सोडायला असतो. मी सुतावर काय वाटलेलं काय माहिती आज बघू बैल कशी पळतात पुढे समोर. तो जेव्हा गाडी जिंकली तेव्हा मी असं करत आलो, एक आनंद वाटलेला मला. पण असा काही विषय नाही आहे. मिलिंद शेठ माझा भाऊ आहे, त्यांचा एक मोठा भाऊ आहे. त्यांनी जर मला आवाज दिला भाई अभिनंदन. त्यामुळे अशा शर्ती खेळत जा आणि एकदम भावाभावाने खेळा. तसे मी आणि मिलिंद शेठ खेळतो, तसे पंढरी शेठ आणि मी खेळायचो. धन्यवाद. बरोबर. एक खाली